आज आपल्याला अशी सत्य घटना बघायची ती ऐकून तुमचं मन पण हेलावून जाईल. भोपाई यादव हा जेलमधून सुटला आणि तो त्याच्या गावात येऊन शेतकामात व्यस्त झाला. अशी बातमी त्याची जुनी असलेली प्रेयसी शेषीदेवीला समजते. लगेच शेषीदेवी तिच्या नवऱ्याला गळ घालते आणि आपण कामासाठी दुसऱ्या गावात जाऊ. तिचा नवरा पण तयार होतो. दोघे नवरा बायको भोपाईच्या शेतावर काम करू लागतात. नवरा त्या शेतमालकाचे शेताचं राखण करायचा आणि शेतातील काम करू लागला. मालक हा नोकराला दिवसभराचे काम समजावून सांगायचा आणि तो तिथून निघून जायचा. असेच काही दिवस चालले, पण एक दिवस नोकराच्या मनात शंकेची पालचूक चुकते आणि तो त्याच्या घरी जातो आणि घरातील दृश्य पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. मग घडतो एक भयंकर असा प्रकार. कुठे घडली ही सत्य घटना बघूया सविस्तर. पण त्या अगोदर मित्रांनो, आपले कलियुगाचा वारा हे क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ही स्टोरी समजण्यासाठी शेवटपर्यंत पहा. त्यावेळेस तुम्हाला नेमकी किती खतरनाक हे कळल. याच्यासाठी आपल्याला जायचे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्हा आहे. खैरा ह्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं गाव बहुनगर हे गाव बहुनगर गावातला भोपाई यादव वय वर्ष 42 हा शेतकरी होता. शेतात काम करायचा आणि त्याच्या परिवारासह तो बहुनगर ह्या गावात वास्तव्याला होता. त्याच्यानंतर हा काय झालंय, अगोदर 8 ते 10 महिन्यापूर्वी हा नेमका जेलमधून सुटून आला होता. आता जेलमध्ये सुटल्यानंतर म्हणल्यानंतर गावातले लोक याच्यापासून जरा 4 हात दूरच राहायचे आणि त्याच्या वावरात जर मजूर कामाला गेलं तरी पण ते पण आहे ना त्याच्यात दूरच राहायचं. म्हणजे कामापुरतंच करायचे, कारण त्याच्याशी कोणी शिल्लक डोकं लावत नसे. पण मग आता ह्यो सुटून आल्याची बातमी त्याची जी जुनी प्रेयसी होती, अंदाजे 10 ते 12 वर्षापूर्वीची, तिला ही बातमी कळते की आपला प्रियकर, आपला यार हा सुटून आलाय. त्याला भेटण्यासाठी ती तिच्या नवऱ्याला सांगते, आपण आता दुसऱ्या गावात कामाला जायचं. तिचा नवरा तयार होतो. दोघं जण येतात. त्या भोपाईला सांगते की मला काम भेटेल का? ते म्हणतो काम भेटेल आणि इतर जे यूपीमध्ये जेवढी पण मजुरी त्याच्यापेक्षा तिच्या नवऱ्याला शिल्लक मजुरी देतो आणि तो पण म्हणजे हरकून जातो की त्याला असं वाटते आता आपल्या शेतमालकानं आपल्याला इतकी मोठी मजुरी दिली, एवढी शिल्लक मजुरी दिली आणि त्याच्यानंतर आपल्याला बायको पण एवढी खूपसूरत आहे, चांगली भेटली, म्हणजे त्याचा आनंद द्विगुणा होतो आणि तो आनंद म्हणजे त्याचा मावत नाही आणि तो आनंदात काम करत असतो. हा भोपाई यादव काय करतो, तिथं आला की त्याचे जे नोकर आहे त्याला तो काम सांगायचा आणि तिथं तो सांगायचा, तू हे दिवसभर काम कर, मी येतो, असं म्हणून तो निघून जायचा. पण याला माहित नव्हतं हा नेमका कुठं जातो, काय करतो. आता हा काय करायचा, त्याचा जे नोकर आहे राजेश उर्फ राजकुमार, हा त्याच्या नोकराला काम समजून सांगायचा. म्हणजे दिवसभरात जेवढं काम पुरल तेवढं काम सांगायचा आणि तो भोपाई यादव हा तिथून निघून जायचा. आता हा तिथून निघला, जसा निघाला तसा हा राजेश कुमारच्या घरी गेला. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची बायको, त्याची पत्नी वय वर्षे 38 ते 39 वयोगटातली ही तिथं ती महिला होती. हा गेला आणि त्याला मागून मिठी मारली. तिनं बघितलं आपल्याला मिठी कोणं मारली. बघितल्यानंतर भोपाई यादव तिनं पण त्याच्यात मिठी मारली आणि त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. एकमेकांना चुंबन घेऊ लागली. ती त्याला सांगू लागली, तुम्ही 8 ते 10 महिने झाले तुम्ही सुटून आले, तुम्ही मला माझी आठवण का नाही आली? त्यानं पण सांगितलं, मला तुझी आठवण येत होती, पण तू कुठे याचा मेळ नव्हता. तिने सांगितलं, मी तुमचा पत्ता काढत काढत इथपर्यंत आणले, माझ्या नवऱ्याला घेऊन आले. त्यानं सांगितलं, तू लग्न काय केलंय? त्यावेळेस तिनं सांगितलं की माझ्या घरचे परिवारातले काही केल्यानं ऐकायला तयार नव्हते, कारण त्यांचं म्हणणं होतं तू लग्न कर, म्हणून मी शेंडफळ माझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि याच्यासोबत मी लग्न केले. पण मी तुमचीच कायमची, तुमची पहिली जशी तुमची होती आताही तुमचीच राहणार आणि शेवटपर्यंत तुमचीच राहणार, असं तिने सांगितलं. त्याच्यानंतर त्यांचे एकमेकाच्या वरचे अंगावरचे कपडे बाजूला झाले, एकमेकाच्या शरीरावर ते तुटून पडले. आता ही जरी पण ही 38-40 वर्ष झाली होती, म्हणजे 10-12 वर्ष झाली होती, म्हणजे ती 25-26-27ची होती. आता तिचे वाढलं होतं, तशी झाली ती. पण आता काय करणार आहे, वाढेल असली तरी पण ती ना सेक्सी एकदम बांधा चांगला आणि अशी मस्त मनमिळाऊ दिसत होती. आणि त्याच्यानंतर त्यांना आनंद झाला आणि त्यानं पण तिचा शरीराचा उपभोग असा मस्तपैकी घेतला, कारण एकमेकाचे भटकती आत्मा तृप्त झाली आणि ते दोघं जण तुटून पडले. ती पण थंडी झाली. असे त्यांची एकामागून एक त्या दिवशी 3 ते 4 त्यांचे संघ झाला. त्याच्यानंतर असा त्यांचा रोजचा खेळ सुरू झाला की त्याला काही करमत नसे, तो तिच्या नवऱ्याला कामाला लावायचा आणि तो त्याच्या घरी जायचा.
आता पण एक असं काही दिवस गेले मित्रांनो, पण काही दिवस गेल्यानंतर त्याच्या मनात शंका आली, की हा लोकं सांगायचे हा नेहमी वावरात काम राहायचा. पण आता हा आपण आल्यापासून हा कामाला आपल्याला लावून देतोय, हा नेमका जातोय कुठं? म्हणून त्याच्या राजेश कुमारच्या लक्षात आलं राजेशच्या आणि राजेश त्याच्या घरी आला. घरी येऊन बघतोय आणि त्याची पत्नी आणि भोपई यादव हे दोघं जण नग्न अवस्थेत एकमेकाच्या शरीरावर तुटून पडेल त्याला दिसले. तो हादरला. म्हणजे त्याचा राग असेल तळपाची आग मस्तकात गेली. त्याच्यानंतर त्यानं काय केलं, तिला समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं, की "माझ्या संसारात तू कऱ्हाळ घालू नको. माझा संसार चांगला आहे, सुरू आहे. चांगला सुरू राहू दे. तू तुझ्या कामाशी काम कर. मी माझं तुझं सोडून जातो. तुझं मला मजुरी नकोय. आम्ही आमचे जातोय." त्यावेळेस त्यानं पण ते भोपई यादवनं त्याला सांगितलं, "तू शहाणपणा करूच नको म्हणे. तू बोलू नको. कारण ही माझी आणि ती माझीच राहणार आहे. तू जिथून निघून जा." ते म्हणे, "मी हिच्यासोबत लग्न केले." आता ह्या दोघा जणांचे भांडणं लागले. त्याच्यानंतर यानं सांगितलं, हिचं लग्न पहिलं झालेलं होतं. कारण तुला माहिती आहे का, मी 10 ते 11 वर्ष जेल भोगून आलोय. कारण की हिचा नवरा जो गोविंद कुमार होता, याला हिनं आणि मी मारेल होतं आणि हिची लवकर जमानत होईल होती. फक्त तुझ्या हातात आली कारण की माझी जमानत उशिरा झाली. मी उशिरा सुटलो म्हणून तुझ्या हातात आली. ही माझीच आहे. ही माझ्याशिवाय दुसऱ्याची होऊ शकत नाही. तू इथून निघून जा. आता याला काय याला चांगलाच राग आला. कारण की याला सगळीकडे माहीतच होतं गोविंद कुमार हे 2014ला या दोघा जणांनी शशी देवीनं आणि भोपई यादव यांनी त्याचं कांड करेल होतं आणि याच्यातून त्याला काय होईल होतं, जेल होईल होती. आता याच्यानंतर ते अंदाजे 10-12 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही विचार करा, यांनी यांच्या अनैतिक संबंधासाठी पहिला नवरा हिचा मारेल होता. आता हे दुसऱ्या पण नवऱ्याची मारायची तयारी करते. पण आता काय केलं, ह्यो पहिला नवरा साधा सिंपल असेल, भोळा असेल, पण आता ह्यो काही राजकुमार हा काही साधा नव्हता. आता हा पण लय पुढचा होता. याच्या दोघांच्या पण यानं सांगितलं, की ते तिथून निघून गेल्यानंतर बायकोला सांगितलं, "तू सरळ राह, चांगली राह." तिनं पण सांगितलं, "नाही." त्यावेळेस त्यानं पण चांगली कुटली आणि त्यानं सांगितले, "याच्या नादी कायला लागती?" असं आहे. त्याच्यानंतर तिला पण त्याचे विषय पटले आणि त्यानं सांगितलं, की "माझा आता यानं अपमान केलाय, याचा मी बदला घेणार आहे." आणि दिवस उगवतो मित्रांनो 25 जुलै 2026 आणि त्यावेळेस ते जी शशी देवी तिचा भाऊ आहे, त्याची पण ते रिंकूची मदत घेतात त्याच्यात आणि त्याला ₹50,000 देतात आणि सांगतात, की आपल्याला याचं भोपई यादवचं मर्डर करायचं आहे. तो पण येतो. त्याच्यानंतर 25 जुलै रोजी ते म्हणतात, "आपण पार्टी करू." पार्टी करायला आज याला असं वाटतं हे निघून जाणार आहे, चला करू पार्टी. त्याच्या शेतात जातात, दारूची बॉटल फोडतात आणि ग्लासावर ग्लास भरतात आणि हे काय करतात, हे दोघं जण रिंकू आणि राजकुमार हा कमी कमी पितात आणि भोपईला जास्त दारू पाजतात. आणि जास्त झाल्यानंतर त्याला म्हणतात, "चला आता आमच्या घरात इथं झोपून राहा, तुम्हाला घरी चालले जात नाही." त्यावेळेस त्याला शशी ही खांद्यावर हात घालते, खांद्यावर हात घेते आणि त्याला घेऊन जाते. त्यावेळेस काय करते मित्रांनो, त्यावेळेस तिथे गेल्यानंतर जो रिंकू आहे, हा त्याचा मागून हात धरतो आणि ती त्याचं शरीर धरून ठेवते आणि तिचा नवरा जो आहे राजेश उर्फ राजकुमार हा त्याच्याजवळचं धारदार शस्त्र काढतो आणि त्याच्या मुंडक्यावर वार करायला सुरुवात करतो. त्याचं धड आहे मानापासून मुंडकं वेगळं करतो आणि धड खाली करतो. म्हणजे तो पडतो. त्याच्यानंतर ते तिघं जण एक गड्डा खणतात. त्या गड्ड्यात त्याचं धड टाकतात आणि त्याच्या 200 मीटर अंतरावर दुसऱ्याच्या शेतात पुन्हा एक लहानसं गड्डं करून त्याच्यात त्याचं मुंडकं दाबून टाकतात. आता मुंडकं दाबल्यानंतर त्यांना असं वाटतं आणि तिथून निघून जातात, घरी येतात. पण गावात आहे ना दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी भोपई यादव दिसत नाही. घरचे हे होतात. त्याच्यानंतर खैराबाद पोलीस स्टेशनला याची खबर द्यायला जाते. खबर दिल्यानंतर खैराबादचे पोलीसवाले येतात. त्याची चौकशी करायला लागते. पण तिथं तिथलं काय दिसतं शशी देवीचा भाऊ रिंकू आणि शशी देवी दिसते. पण जो काम करणारा माणूस आहे हा त्यांना दिसत नाही राजेश. त्याची चौकशी करतात. यांना नेतात. ते उडवाउडीची उत्तर देते. पण त्यांची पण पोलीसवाल्यांच्या उलट तपासणीमध्ये ते अटकतात आणि त्यांना चांगला प्रसाद दिल्यानंतर ते गुन्ह्याची कबुली करतात. गुन्ह्याची कबुली झाल्यानंतर मित्रांनो त्यांना अटक करतात. आता हा पळून जातो. ह्यो पण आहे ना आता 8 ते 10 दिवसापूर्वी याला पण पकडले गेले. मित्रांनो याचा जो भोपई यादव होता यानं त्या शशी देवीचा पहिला गोविंद कुमार आहे हा नवरा मारला होता 2014ला. पण मित्रांनो नियती तिचा बदला घेत असते आणि कधी का होईना उलटफेरा आपल्यावरच येत असतो. तसा हा उलटफेरा त्याच्यावर आलाय आणि त्याचा पण याच्या अशाच पद्धतीनं त्याचं कांड करण्यात आले. त्याच्यामुळे मी कधी नेहमी सांगत असतो, अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, ह्या स्टोरीतून आपल्या कोणालाही बदनाम करायचं नाही, काहीच नाही. आणि जो कोपऱ्यात व्हिडिओ होते ते अवश्य बघून घ्या.
जय हिंद, जय महाराष्ट्र.